सचिन रस प्यालाय मला माय. आता बघ हे कशासाठी म्हटलंय मी, तो शिकून घे माय. मग काय शिकायचं तुला? इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जे काही पॉवर आहेत ते 3 पॉवर आहेत. पण ते 3 पॉवर कोणते कोणते आहेत? ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर अँड अपरंट पॉवर. आणि ते आपल्याला त्या रसच्या माध्यमातून शिकायचं आहे. मग रसचा गिलास जेव्हा तुम्हाला दिलं जात असतं त्यामध्ये वरच्या साईडला फेस असतो आणि त्याच्या खाली काहीतरी रस असतं जे आपण ऍक्च्युअली पिणार आहोत. ऍक्च्युअली रस आहे त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह पॉवर आणि त्याचं युनिट आहे वॉट. आणि त्यानंतरचे काही फेस असतं ना, बिन कामाचं असतं तरी आपल्याला त्याचे पैसे मोजावे लागतात. आणि कारण ते फेस असल्यामुळे आपण तर पित नाही पण रस त्या रसचे पैसे देतो की नाही, त्याला म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर. आणि जे काही रस आणि फेस आहे ह्या दोघांचा जेव्हा कॉम्बिनेशन करून आपण पैसे देत असतो त्याला म्हणायचं अपरंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर. ह्या ग्लास मध्ये जेवढं काही आहे त्याला म्हणायचं अपरंट पॉवर. फक्त रस आहे त्याला ऍक्टिव्ह पॉवर आणि जे फेस आहे त्याला म्हणायचं रिएक्टिव्ह पॉवर. आणि